महाराष्ट्र राज्याचे साखर आयुक्त डॉक्टर संजय कोलते यांनी सोमवारी कल्लाप्पना आवाडे जवाहर साखर कारखान्यास सहपत्नीक सदिच्छा भेट दिली। यावेळी साखर आयुक्त यांनी कारखान्याच्या ऊस विकास योजनेतून कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाद्वारे ऊस शेती केलेल्या कसबा सांगाव येथील सुरेश नाभिराज मगदूम या सभासद शेतकऱ्यांच्या ऊस शेतीची आणि तळंगे येथील कारखाना पुरस्कृत जवाहर सहकारी पाणी पुरवठा संस्थेमार्फत राबविण्यात आलेल्या 100% क्षेत्रांवरील स्वयंचलित ठिबक सिंचन योजनेची पाहणी करून समाधान व्यक्त केले। त्यांच्यासोबत कोल्हापूर विभागाच्या प्रादेशिक सहसंचालक साखर सौ उज्ज्वला पळसकर याही उपस्थित होत्या। साखर आयुक्त यांनी कारखान्यासही भेट देऊन उभारणीपासूनची सविस्तर माहिती घेतली। कारखान्याचे ज्येष्ठ संचालक प्रकाश आवाडे यांनी कारखान्याच्या स्थापनेपासून सभासद शेतकऱ्यांसाठी कारखाना अत्यंत प्रभावीपणे ऊस विकास योजना राबवित असल्याचे सांगितले। कारखान्याच्या मशिनरी उभारणीपासून सहवीज निर्मिती, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान, सभासद शेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना इत्यादी बाबत विविध उपक्रमाची सखोल माहिती दिली। यावेळी साखर आयुक्त यांनी कारखान्याचे संस्थापक चेअरमन कल्लाप्पना आवाडे यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक आणि आर्थिक बांधिलकी जपून कारखाना सभासद शेतकऱ्यांचे हित साधत आहे। कारखान्याच्या कृत्रिम बुद्धिमत्ता ऊस शेती तंत्रज्ञानामध्ये भाग घेतलेल्या शेतकऱ्यांचा आणि ठिबक सिंचनासाठी सहकारी संस्थेचा सहभाग हा राज्यातील इतर कारखान्यांना अनुकरणीय असा असल्याचे नमूद केले। जवाहर सारखी ठिबक सिंचन योजना इतर कारखान्यांनाही राबवले पाहिजे। कारखान्याने आतापर्यंत शासन, शेतकरी, कामगार, वित्तीय संस्था अशा कोणत्याही घटकाची थकबाकी ठेवलेली नाही। ही एक अत्यंत जमेची बाजू असून कारखान्याचे सभासद, संचालक मंडळ आणि अधिकारी कर्मचारी यांच्या कामाची ही पोहोचपावती आहे, असे प्रशंसनीय उद्गार काढले। मागील हंगामात ऊसाची कमतरता असल्याने राज्यातील सर्व कारखाने जेमतेम मार्च अखेरपर्यंत चालले। जवाहर सारख्या वैशिष्ट्यपूर्ण काम असणाऱ्या कारखान्याचे अनुकरण राज्यातील इतर कारखान्यांनी केले पाहिजे। ऊस विकास योजनेद्वारे कारखान्यांनी जास्तीत जास्त एकरी ऊस उत्पादन वाढून आर्थिकदृष्ट्या समृद्ध होणे गरजेचे असल्याने त्या दृष्टीने राज्यातील निवडक कारखान्यांना माझ्या भेटी सुरू असल्याचे सांगितले। सभासद शेतकऱ्यांनी टिश्यू कल्चरची रोपे अथवा ऊस बियाणांमध्ये बदल केल्यास निश्चितपणे ऊस उत्पादन वाढेल अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली। कारखान्याच्या समस्यांबाबत पाठपुरावा करीत असल्याचे आश्वासन त्यांनी दिले। कारखान्याच्या एकंदरीत सर्व कामकाजाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले। यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन, सर्व संचालक, कार्यकारी संचालक मनोहर जोशी, तळंगेचे जवाहर पाणी पुरवठा संस्थेचे चेअरमन व संचालक उपस्थित होते।